आज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने फिटिंग करूया. हा आपण पाठीमागचा भाग त्याचा मध्य काढून घेतलेला आहे आणि हे आहे जुनं ब्लाऊज मापाचं. तर आपण काय करणार आता छाती पूर्ण मोजून घ्यायची आहे, कारण आपल्याला करेक्ट माप छातीचं परफेक्ट माप काढायचं आहे. त्यामध्ये आपल्याला 2 इंच ॲड करायचं आहे, लूज करायची आहे छाती. त्यासाठी तुम्ही या प्रकारे मोजून घेऊ शकता आणि तुम्हाला जेवढं लूज पाहिजे. आता आपण हे छातीचा चौथा भाग काढून घेतलेला आहे. आता बऱ्याच जणाला पटकन काढता येत नाही, तर त्यासाठी मी हे 4 म्हणजे फोल्ड केलेले आहेत. तर मी ह्या फोल्ड आपण या प्रकारे ठेवूया आणि इथं आपण जिथून आपल्याला फिटिंग करायची आहे तिथं मी हा छोटासा कट दिलेला आहे. आणि आता ह्या बाजूनी सुद्धा आपण तसंच करूया. पाहू शकता इथं आपण कट देऊन घेऊया, म्हणजे आपला छातीचा चौथा भाग परफेक्ट निघून जातो. आता जिथं आपण खून केली होती तिथं आपण हा फोल्ड करून घ्यायचा पाठीमागचा भाग आणि कमरेचा भाग एक तर मोजून घ्या, नाहीतर त्याचा चौथा करून घ्या. तर मला 2 इंच लूज ठेवायचं आहे, त्याच्यामुळे मी हे आपण 4 फोल्ड करून घेतलेले आहेत. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला ही दुसरी पद्धत आहे फिटिंगची या प्रकारे. तर आपण इथं खूण करून घेतली आहे दोन्ही साईडला. आता आपण मोंढ्याचं माप करून घ्यायचं आहे. आता मोंढा मोजून घ्यायचा आहे किती आहे, तर 8.5 आहे. आपल्याला पाव इंच जास्त ठेवायचं म्हणून आपण 8.25 घेणार आहोत मोंढा. तर आता याला आपण फिट करून घ्यायचं आहे. साईडचा उरलेला कपडा कट करून टाकायचा. फिनिशिंग ब्लाऊजला फिनिशिंग छान येते. दोरे वगैरे आतून, आता आपल्याला आतून ही फिटिंग करायची आहे सुईची. या प्रकारे आता हे आपण 8.25 खूण करून घ्यायची, म्हणजे छातीची आणि आपली मोंढ्याची खूण परफेक्ट आलेली आहे आणि आपलं माप जे आहे ते एकदम परफेक्ट झालेलं आहे 8.25. तर आता आपण पूर्ण ब्लाऊज मोजून घ्यायचं आहे, कारण आपले जुन्या ब्लाऊजची जी छाती आहे तेवढीच छाती आपली नवीन ब्लाऊजची आलेली आहे. किती पाहूया. तर बघ आपल्याला 43 ठेवायचं आहे. तर थोडंसं एक अर्धा ते पाऊण इंच लूज आहे. आता हे बाही करेक्ट करून घ्यायची. कमी जास्त असेल तर कट करून टाकायची, कारण आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे. कारण आपली छाती, मोंढा, कंबर आपण परफेक्ट करून घेतलेला आहे. तुम्हाला सुद्धा फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर या प्रकारे तुम्ही फिटिंग करू शकता खूप सोप्या पद्धतीने आणि सगळ्याला समजेल अशीच नवीन शिकणाऱ्यासाठी खूप छान पद्धत आहे. तर ही पद्धत तुम्ही यूज करू शकता. आता आपण ही बाही सेंटरपासून लावायला सुरुवात करायची, म्हणजे शोल्डरपासून जिथून आपलं शोल्डर आहे तिथून आपण सुरुवात करायची बाही जोडण्यासाठी. याचे फायदे काय आहेत की बाही कधी कधी काय होतं, एक साईड कमी असते, एक साईड जास्त असते आणि बाही पूर्ण जोडून झाली की एका साईडला कमी पडतं. तर ते तसं होऊ नये त्यासाठी आपण शोल्डरपासून बाही जोडायची, म्हणजे तो प्रॉब्लेम येत नाही. आणि बाही नेहमी डबल टीप देऊनच जोडायची आहे या प्रकारे. आता दुसरी साईड. तर बाही जोडायच्या अगोदर हे तुम्हाला करून घ्यायचं आहे. कमी जास्त असेल
तर ते आजूबाजूचं कट करून घ्यायचं, बाही प्लेन करून घ्यायची, म्हणजे आतूनसुद्धा आपलं ब्लाऊज फिनिशिंगनी दिसलं पाहिजे. तर या प्रकारे आपण ही बाही दुसरीसुद्धा जोडून घ्यायची आहे परफेक्ट. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असतील फिटिंगमध्ये तर तुम्ही नक्की विचारू शकता. तुमच्या मापाचं जर कटिंग हवी असेल तर तुम्ही तुमचे माप देऊ शकता. तुमच्या मापाची कटिंग करून दाखवेल. माप द्यायचं आहे उंची, छाती, कंबर. कंबर नाही दिली तरी चालेल, फक्त उंची आणि छाती द्या. परफेक्ट माप मिळून जाईल. बऱ्याच जणाला ब्लाऊज छान शिवता येतं पण कटिंग परफेक्ट येत नाही, त्यांच्यासाठी त्यांच्या मापाची कटिंग करून दिली जाईल. आणि तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर नक्की शेअर करा, विचारत चला. अशी फिटिंग केल्यामुळं आपल्याला जे ओव्हरलॉक करायची गरज पडत नाही, ब्लाऊजला फिनिशिंग परफेक्ट येते. दंडघेर मोजून घ्यायचा आहे. हे जुनं ब्लाऊज आहे त्यासाठी आपण 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवत आहोत. या साईडने सुद्धा. आणि कव्हर शिलाई मात्र 1/2 इंच सोडूनच फिट करायचं, म्हणजे जी आतली जी मार्जिंग असते ती दबल्या जाते आणि ब्लाऊजला फिनिशिंग परफेक्ट येते. तर या प्रकारे तुम्ही ब्लाऊजची खूप सोप्या पद्धतीने फिटिंग करू शकता. खूप कमी वेळेमध्ये ही ब्लाऊजची फिटिंग तयार होते. पुन्हा एकदा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ज्यांना फिटिंग जमत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर पाहू शकता एकदम परफेक्ट आपण हे ब्लाऊज फिनिशिंगमध्ये केलेलं आहे फिटिंग. आता आपण चेक करून घ्यायचं आहे आपलं ब्लाऊज बरोबर आलेलं आहे की नाही, कारण आपल्याला 2 इंच आपण ढिल्लं ठेवणार आहोत. तर हे थोडंसं जास्त झालं तर याला आपण 1/2 इंच शिलाई दोन्ही साईडला देऊन करून घ्यायची. छाती मात्र करेक्ट झालेली आहे. तर अशा तऱ्हेने आपली परफेक्ट अशी ही ब्लाऊजची फिटिंग तयार झालेली आहे. पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा. आणि कटिंगचे सुद्धा व्हिडिओ अपलोड आहे, ते सुद्धा तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि या ब्लाऊजच्या कटिंगचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहून चेक करून घेऊ शकता. म्हणजे कटिंग आणि फिटिंग दोन्ही पाहिलं तर तुम्हाला अजून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. एकदम परफेक्ट असं ह्या ब्लाऊजची आपण फिटिंग केलेली आहे सोप्या पद्धतीने, स्टेप बाय स्टेप. तर आपण पानगळा करून याला बोग दिलेला आहे छोटासा. तर गळासुद्धा खूप छान गळा आलेला आहे. तर असे छोटे छोटे तुम्ही गळ्यामध्ये याच्यामध्ये जर वेगवेगळे जर केलं तर ब्लाऊज, साधंच ब्लाऊज पण खूप छान दिसतं, ब्लाऊजला लूक येतो. तर तुम्हीसुद्धा असा ट्राय करत चला तुमच्या ब्लाऊजसाठी किंवा गिऱ्हाईकाच्या ब्लाऊजसाठी, म्हणजे तुमचं ब्लाऊजसुद्धा चांगलं दिसेल
आणि गिऱ्हाईक शिलाईसुद्धा छान म्हणजे तुम्हाला मिळेल. तर हे होतं परफेक्ट कटोरी ब्लाऊजची फिटिंग.